खरं सांगतो, या सगळ्या व्यासपीठावर सगळ्यात मोठा मान जर कुणी कुणाला दिला असेल तर आज या विद्यार्थ्यांनी जे स्वतःच्या हिमतीवर मार्क पाडले आणि त्यांनी त्यांच्या आईबापाला व्यासपीठावर जो सन्मान दिला, ह्याच्यापेक्षा मोठा सन्मान कोणताच नाही, कोणताच नाही. ही वय तुमचं आता कसं आहे माहितीये का, जर तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता आणि जर नाही ठरवलं तर तुम्ही कल्पना करू शकत नाही इतकं तुमचं वाटलं होऊ शकतं. यू आर ॲट दॅट स्टेज. अरे परंतु जो अंधारात सुद्धा करिअरचा दिवा लावण्यासाठी काम करतो तोच खरा नीतिमान आणि कीर्तिवंत होतो. पण तुम्ही जर एक थाळी घेतली का, कमी पैशात बी बसती, 250 रुपयात फुल जेवण, हॉटेल भाग्यश्री. बायाला क्वांटिटी विचारा. असला अभ्यास करा जबरदस्त. हे 99 काय ती पर्सेंटाईल पाडा आणि CUEPच्या बाहेर तिथं जाऊन त्या संचितेच्या तिथं CUEP कॉलेज माहिती आहे का, तिथं जायचं आणि म्हणायचं नाद करत होतीस काय. आलं की काय बी म्हणा, पण गर्दी किती बी असू द्या, पण युग यांच्या दर्दीशिवाय गर्दीच नाही. आज आपला वडील महिना 10,000वर काम करते, कुणाकुणाचा महिना 8,000वर काम करते. विचार करा, त्याच्या 8,000च्या आमदानीवर तुम्ही जे शिक्षण घेतलं का, त्याच्या जोरावर तुम्ही दिवसाला एका तासाला 8,000 रुपये कमवू शकता. इट इज पॉसिबल ओनली विथ दिस इंजिनिअरिंग. की आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय मी मरणाचं नाव सुद्धा घेणार नाही. बस, बाप स्वतःसाठी काही करत नाही बरं का, लेकरासाठी लय काही करेल. लेकरासाठी 4 व्हीलर गाडी घेईन, पण स्वतः मात्र 2 व्हीलर गाडीवरच आहे. स्वतः मात्र फाटलेलं बनेल गोल गोल, त्याला रिंगण यूज तर घालीन, पण लेकराला मात्र 2-2, 3-3 पाकिट आणीन. असा आपला बाप असतो. की आपल्या बापाची प्रॉपर्टी किती जरी असलं तरी त्याच्या लेकानं त्याचा घाम गळून कमवलेल्या पैशाचा अप्रूप त्या बापाला सगळ्यात जास्त असतात, सगळ्यात जास्त असतात. सन्माननीय प्राध्यापक विशालजी गरड सर यांचे. हे ह्याच्यासाठी होतं की तुम्हाला सांगायचं होतं मी बी तुमच्यातला जे काय रे. नाहीतर का नाही, तुम्ही पहिल्याच बॉलवर आउट करता मला. पण आता मला बी जरा माझी इनिंग खेळावं लागेल का नाही थोडी तरी. आणि मग आता सुरुवातीला एवढंच म्हणावंसं वाटतं की आज एक इतिहास घडलाय. होय, आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय. पुरी आशा करेल आताच का. होय, आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय. अरे या नगरच्या सर्व शक्तिमान असणाऱ्या घोणसे मॅथ्स अकॅडमीत बोलण्याचा मान या विशालगडला पहिल्यांदाच मिळाला. त्याबद्दल सर्वप्रथम मी सन्माननीय घोणसे सरांचे मनापासून आभार मानतो. आजचा हा गुणगौरव सोहळा ज्यांच्या वतीनं आयोजित होत आहे ते पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सह्याद्री इंटरनॅशनल एज्युकेशन कॉलेज, त्याचबरोबर घोणसे मॅथ्स क्लासेस यांच्या वतीनं संपन्न होत असणारा हा गुणगौरव सोहळा. या निमित्तानं सन्मानपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख मान्यवर. आता नाव वळीनं घ्यायची म्हणलं तर त्यात माझी 15 मिनिट जाणार आहेत, त्यामुळं इच्छा असताना सुद्धा मी काही नामोल्लेख टाळतो. सन्मान्य आमच्या कीर्तने सरांनी त्यांच्या प्रास्ताविकात ज्यांची सगळ्यांची नावं घेतली ते सगळे सन्माननीय. आणि आज तुम्हा सर्वांना पारितोषिक देत असताना, बक्षीस देत असताना इतका अभिमान वाटत होता की तुम्हाला वाटत असताना आमच्याकडून बक्षीस घेतली म्हणून लई भारी वाटत, तसं नाही. अरे 100-100% पोरांचा सत्कार करताना तुम्ही नाही, आम्हीच सत्कार निमित्त होत होतो. आमचाच सत्कार होत होता. कारण आमच्या का नाही मॅच फर्स्ट सेकंड दोन्हीची बेरीज काढली तरी 100 भरत नाही.
आणि एवढा दैदिप्यमान रिझल्ट आज गोंसे मॅथ्स अकॅडमीनं गेली 25 वर्षाची त्यांची परंपरा चालू ठेवली. सर तुमचा रिझल्ट पाहून खरंच असं वाटतं की मी ज्या वेळेस अशा मोठमोठ्या इन्स्टिट्यूटला व्याख्यानासाठी जातो त्यावेळेस आवर्जून काही माणसं उद्धव सरांसारखी काही माणसं आवर्जून बोलवली जातात आणि सांगितलं जातात की आमची पोरं पहिली 10 आमची जायती, महाराष्ट्रात पहिली 15 आमची जायती. अरे तुझी 15 तर मग GMCची कुठं आली? मग त्यांना पुन्हा ती तुमच्या स्टाईलमध्ये नाही का म्हणावं लागतंय काय खोट खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, ओरिजिनल शिकवायचं आणि ओरिजिनल रिझल्ट काढायचा. हे करावं फक्त गोंसे मॅथ्स क्लासेस. आणि असा ओरिजिनल रिझल्ट आज पाहून खरं तर माझे सुद्धा आनंदानं डोळे भरून आले की एवढा मोठा रिझल्ट सर माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत मीच कधी नव्हता बघितला. काही काही ठिकाणी जातो मी म्हटलं की सर आता सत्कार समारंभ किती आहे मला बोलायला टाइम किती आहे सांगा. सर म्हणले काय नाही सर 30-35 विद्यार्थ्यांचं काढलंय आपण. म्हणलं ते कितीचे आहेत? ते म्हणले ते 99च्या पुढचे आहेत सगळी. विचार करा आमच्याकडे 90च्या पुढच्याचा सुद्धा एवढा सगळा रँक येत नाही. म्हणजे 99च्या पुढे जर एवढी विद्यार्थी असतील, 100च्या पुढे जर इतके सगळे विद्यार्थी गोंसे सरांनी काढले असतील तर त्यांचं सगळं कर्तृत्व हे त्यांच्या नावाप्रमाणे आहे. आणि त्यांचं नाव काय आहे? सच्चिदानंद. कधी नीट त्या नावाचा अर्थ जर आपण पाहिला, मी सुद्धा विचार केला की उगाच त्यांचं नाव सच्चिदानंद नाही. सच्चिदानंद ह्या नावाचा अर्थ असा होतो की सत्य, ज्ञान आणि आनंद या सगळ्याचा मिलाप म्हणजे सच्चिदानंद आहे. आणि नावाप्रमाणे असली कामगिरी करणारी माणसं लय कमी असते ती सर, त्याच्यापैकी तुम्ही आहात. कारण मी तर ऐकलं होतं की क्रिकेटमध्ये सेंचुरीची सेंचुरी मारणारा कोण आहे? सचिन तेंडुलकर. त्याच्यानंतर मला वाटतं आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये 100 मार्काची 100 विद्यार्थी काढणारा फक्त सच्चिदानंद गोंसे आहे. आज हा संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या खांद्यावर आहे. आणि मला या कार्यक्रमाचं मोठेपण याच्यासाठी वाटलं की आमच्या भागामध्ये असे जे क्लासेसवाले आहेत ना ह्यांचं असलं युद्ध असतंय डेंजर की काही जण तर एखाद्याच्या गोळीवर सुद्धा नाव लिहिते ती कुणाचं तरी की ह्याला टपकवा म्हणजे हे जी कमी होते ना आपल्याकडे येते. मुद्दा लक्षात घ्या, आमच्याकडे मर्डर पडलेले आहेत, सांगायची गरज आहे का? नाही. म्हणजे या क्लासेसच्या द्वंद्वामध्ये मर्डर पडणारी जे वातावरण आहे त्याला सोडून आज या व्यासपीठावर जर आपण पाहिलं, या कोपऱ्यातून खांडके सर आहेत, आमचे कीर्तने सर आहेत, जोशी सर आहेत, सगळे जेवढे आहेत, अजून पोळ मॅडम आहेत, काळे सर आहेत, ही सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं, वेगवेगळे क्लासेस असणारी माणसं ही एकाच व्यासपीठावर येतात. मला वाटतं हे सगळ्यात मोठेपण आहे. आणि आता तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात, मी काय माझी लाईन सोडणार नाही. तुम्हाला करिअरवर लय गायडन्स झाला इथं, बरोबर आहे का? माझ्या आधी बी बराच झालाय, त्याच्या आधी पण बराच झालाय थोडा. त्यामुळे मी तिकडं आता लाईन बाय लाईन जाणार नाही. परंतु मला फक्त तुमच्याबद्दल बोलायचे, तुम्हाला प्रेरणा द्यायची. आणि तुम्हाला काय प्रेरणा देणार का? तुम्हीच पेटलेला आहो, तुम्हीच चेतलेला आहो. तुम्ही म्हणता कसं काय पेटलो सर? कारण ज्या पद्धतीचा रिझल्ट तुमचा आज गोंसे मॅथ्स अकॅडमीमध्ये आला तर इथं तुमचं युद्ध संपलं नाही, इथं सुरू झालंय. म्हणजे जेवढी मोठी स्वप्न तुम्हाला पाहिजे आहेत, मगाशी रवींद्र सरांनी खूप छान सांगितलं की स्वप्न मोठी बघा. मग IIT वाल्याला स्वप्न काय बघताय पडतंय की मी कुठेतरी दुसऱ्या देशात जाऊन काहीतरी भारी काहीतरी करेल, असं काही नाही. तर तुम्ही एका झोपडीमध्ये राहून सुद्धा, लक्षात आलं का, या जगातल्या सर्वश्रेष्ठ महाशक्ती असणाऱ्या देशातल्या टॉपच्या कंपनीमध्ये जाण्याचं स्वप्न घरी बसून बघू शकता. फक्त तुमचा निर्णय एक पाहिजे की तेच स्वप्नाकडे जाणारा जो रस्ता आहे का, तो रस्ता तुम्हाला माहित पाहिजे. मला वाटतं त्याचा जो गुगल मॅप आहे तो गोंसे मॅथ्स अकॅडमीकडे आहे. आणि एकदा तुम्ही इथं ऍडमिशन घेऊन तो गुगल मॅप लावला की पुन्हा ती बाई नसते का बोलत लेफ्ट राईट, आणि छान असतो आवाज तिचा, तुम्ही लय ऐकलेला दिसतोय. पण जर एकदा तिनं बोळखंडात नेलं ना ती कुठं काय आता पुढं काही दिसत नाही, असं बी होतंय है का नाही. त्यामुळे गुगल मॅपचं एक वैशिष्ट्य आहे, ती तुम्हाला सोपा रस्ता दावती, बरोबर आहे का, आणि जवळचा रस्ता दावती. ही नीट लक्षात घ्या, कोणता? सोपा आणि जवळचा. मग तुमचे सगळ्यांचे जे मोठे स्वप्न आहेत त्याचा जवळचा मार्ग जर तुम्हाला कोणता वाटत असेल तर मला वाटतं ते गोंसे मॅथ्स अकॅडमीचा असू शकतो. कारण अतिशय कमी वेळात तुम्ही रिझल्ट काढले सर. आत्ता मला वाटतं एका मॅडम विद्यार्थिनीचा सत्कार केला बघा, 1 वर्ष त्यांनी
संभाजीनगरला होते आहे ना, आणि लगेच दुसऱ्या वर्षी निर्णय घेतला की इकडं आणा. होय, अर्ध्यातून चालू केली लढाई, तिकडं अर्धीच सोडली आणि इथं येऊन सांगितलं की एवढंच दिवस शिल्लक आहेत, तरी सुद्धा त्या मुलीचा रिझल्ट आला. मॅडम तुम्ही साक्षीदार आहात. हे झालं क्लासेसबद्दल. आता मी तुमच्याबद्दल बोलतो. तुम्हाला सगळ्याला इंजिनियर व्हायचंय का? अरे गोष्ट इथून चालू होती रे. ऍडमिशन लावायची गोष्ट इथून चालू होती की इंजिनियर व्हायचंय का नाही, तर सगळ्यांना व्हायचंय. काही जण म्हणतात नाही, आणि जे नाही म्हणतात का त्यांना, जे इंजिनियर होतात का त्यांना कामाला ठेवायचं असते. नाही कळलं? हा, कारण आपण जे सगळे फेसबुकवर आहोत, त्या फेसबुकचा जो मालक आहे, काय नाव त्याचं, भाऊ आपला मार्क झुकरबर्ग आहे का नाही. आता त्याला जर विचारलं भाऊ तुला इंजिनिअरिंगला कोणती डिग्री होती तुझ्याकडं आणि तू कोणत्या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे, त्याकडे उत्तर आहे का सांगायला. आता अनेक डिग्र्या त्याला मिळाल्या, पण त्यानं एक स्वप्न बघितलं की मी असं काहीतरी इन्व्हेन्शन करेल की या जगामधली सगळी माणसं मला कनेक्टेड होतील. झाला का नाही. इथं क्वचित एखादा हात वर होईल की फेसबुकवर अकाउंट नाही त्याचं, इन्स्टावर अकाउंट नाही त्याचं. मग हे काढणारे उद्गाते कोण आहेत, बरोबर आहे का नाही. आणि त्या कंपनीत काम करणारे कोण आहेत, इंजिनियर आहेत. मग गुगल सारखी एक सगळ्यात जबरदस्त कंपनी, तिथं काम करणारे कोण आहेत, इंजिनियर आहेत. आज एआयचा जमाना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्या एआय मध्ये त्या चॅट जीपीटीवर पुरं काय पण करायला, ज्याला कोणी चॅटिंगला नाही तिथंच चॅटिंग करत बसते. यू गँगला माहित असेल ते, आहे ना. आता उगाच तिला कशी आहेस ती उत्तर देतीच. चॅट जीपीटी थांबत नाही, लगेच उत्तर देते तुला काय हवंय. आणि मग हे मोबाईल हातात असला की असले धंदे सुचतात. आणि चॅट जीपीटीलाच नाही का स्वप्न रंगवून आपली काय 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 चॅटिंग चालू होती. येणाऱ्या काळात जर तुम्हाला रिझल्ट चांगला काढायचा असेल तर मग अशी म्हटलं की तंत्रज्ञान हे बनवण्यासाठी तुमची उदय झालेला आहे, लक्षात असू द्या. तंत्रज्ञानमध्ये हरवून जाण्यासाठी नाही. तुम्हाला जर इंजिनियर व्हायचं असेल तर भविष्यात असलं काहीतरी इनिव्हेशन करा, असलं काहीतरी सोशल मीडियाचं ॲप काढा की तुमच्या ॲपमुळं इंस्टाग्राम आणि फेसबुक बंद पडलं पाहिजे. मी स्वप्न दाखवतो, रंगवतो, कळतं का नाही बघा. आणि जर तुम्ही इंजिनियर होऊन तुमच्याकडे इन्व्हेन्शन नसेल, तुमच्याकडे इनोव्हेशन नसेल, तुमच्याकडे प्रतिभा नसेल, तुमच्याकडे कल्पकता नसेल, तर मग तुमच्या इंजिनिअरिंगला काडीचा अर्थ नाही. तुम्ही 15-20 हजाराचं मोहताज आहो, कुठेतरी जाऊन कुठेतरी काम करणार. पण तुम्हाला काय करायचंय, या जगानं तुमचं नाव घेतलं पाहिजे असं काम करायचं असेल तर या इंजिनिअरिंगची डिग्री आणि त्यात मिळालेलं ज्ञान हे अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोजनात्मक पद्धतीनं पुढे आणलं पाहिजे, तर जग तुमचं नाव घेईल. मी एक एक्झाम्पल देतो. आय वॉन्ट टू गिव्ह सम एक्झाम्पल्स. एक पोरगी आहे सर कशाला सगळ्यालाच माहित आहे, ती मुलगी आहे. आपल्याकडे मुलगी म्हटलं की नाही का, चांगले मार्क पडले तर पुढे शिकवायची, नाही पडले तर काय लावून टाकायचं. आता पाहुणरावर तर टपूनच असते. 10वी झाली कीच म्हणतात, असं आहे का, आहे का. डिमांड वाढलंय तेवढं, मग नादायला कुठं पाठवायची. आई म्हणते जवळच असावं बघा की, कशाला लांब, म्हणजे आधीमध्ये यायला येते, शनिवार असलं की यायला जवळ पडते, बरोबर आहे का. मग एक मुलगी आहे, तिने नांदत होती नीट, पण तिला असं वाटलं की या नांदण्याच्या पलीकडे आपण अशा ठिकाणी राहून यावं की या पृथ्वीनं आपलं नाव तिच्या काळजावर कोरावं. त्या पोरीचं नाव आहे सुनीता विल्यम्स. आपल्याच भारतीय वंशाची मुलगी स्पेसमध्ये, नासामध्ये काम करत होती आणि सर्वात जास्त अनुभव तिने तिच्या पाती घेतला आणि तिथून तिनं ठरवलं की मला आता काय करायचंय, काय व्हायचंय, अंतराळात जायचंय. आता ती ॲस्ट्रॉनॉट होती, गेली, पण जाताना तिनं किती ठरवलं तर 9 दिवस जायचं. किती? 9 दिवस. आता बघा आपली कार्यक्षमता कुठं कामी येते. 9 दिवस जायचं ठरवलेलं असताना तिनं गेली, त्याच्यासोबत अजून एक होता ॲस्ट्रॉनॉट, आणि तिथं गेल्यावर काहीतरी बिघाड झाला म्हणून तिला किती दिवस राहावं लागलं माहिती आहे का, 9 महिने काहीतरी दिवस, अप्रॉक्सिमेटली धरू आपण 9 महिने. विचार करा, 9 महिने हे राज्य सोडून, देश सोडून, पृथ्वी सोडून अंतराळात राहणारी ती एक महिला होती, ती एक स्त्री होती. इट इज हॅपन ओनली विथ द इंजिनिअरिंग. खरं सांगतो, या सगळ्या व्यासपीठावर सगळ्यात मोठा मान जर कुणी कुणाला दिला असेल तर आज या विद्यार्थ्यांनी जे स्वतःच्या हिमतीवर मार्क पाडले आणि त्यांनी त्यांच्या आईबापाला या व्यासपीठावर जो सन्मान दिला, ह्याच्यापेक्षा मोठा सन्मान कोणताच नाही, कोणताच नाही. किती सर्वसामान्य माणसं होती ती आलेली. किती वेळ झाला, 3.5 तास
ताटकळत बसली होती ती. का? फक्त आमचं नाव पुकारावं, माझं पोरगं पुढं जावं आणि ह्या सगळ्या मोठ्या माणसानं आमच्या गळ्यात हार घालावा. आमच्या तर रोजच आहे हो. पण त्या कधीच ज्या बापाच्या गळ्यात हार पडला नाही, तुमच्यामुळं जर त्याच्या गळ्यात हार पडला आणि त्याच्या नुसत्या म्हणजे डोळ्याच्या कडा जरी पाणावल्या का, अरे तुझं जन्माला घातल्याचं सार्थक झालं रे पोरानो, जन्माला घातल्याचं सार्थक झालं. आज एक माता आली होती इथं. मी प्रत्येकाला बघा सत्कार केले की मी हळूच असं आईला नाही तर वडिलाला विचार काय करताव विचारणं गरजेचं आहे. इथं कोणी करोडपती अब्जोपती किंवा फ्लाईटनं आलेली असली सगळी नव्हती माणसं, अगदी साधी. म्हणजे त्यांच्या शर्टावून कळायचं की ते किती सर्वसामान्य घरातले कुटुंबातले आहेत, काय काम करत असतील. आणि त्यांनी सर्वसामान्य असताना सुद्धा अरे त्यांनी त्यांच्या पोरानं त्याची जाणीव ठेवली आणि असा रिझल्ट काढला की त्यांच्या अख्ख्या खानदानात कुणाचा रिझल्ट निघाला नव्हता. आज CUP सारख्या कॉलेजमध्ये तुमचं नाव कोरलंय त्यांना. लय मोठी गोष्ट आहे, लय मोठी गोष्ट आहे. आता हळूहळू जसं पुढे तुम्ही जाल का तुमची स्वप्न ग्लोरीफाय होतील त्यावेळेस तुम्हाला कळेल की किती मोठी गोष्ट आहे. अरे ही वय तुमचं आता कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता आणि जर नाही ठरवलं तर तुम्ही कल्पना करू शकत नाही इतकं तुमचं वाटोळं होऊ शकतंय. यू आर ॲट दॅट स्टेज. मगाशी एक नाही का आमचं कार्यक्रम चालू होताना मला वाटतं आमचे कीर्तने सर बोलत होते प्रास्ताविक, मधीच लाईट गेली सर, आहे का नाही, आणि पोरं कशी चिरकली, उगा चिरकली आहे का नाही. आणि आम्ही बी चिरकायचोच की, कारण अंधाराचा आनंद साजरा करणारं वय आहे आपलं. समजलं 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 म्हणजे आपलं वय असं आहे की अंधार असलेला बरा. या वयाच्या टप्प्यावर तुम्ही आहात. अरे परंतु जो अंधारात सुद्धा करिअरचा दिवा लावण्यासाठी काम करतो तोच खरा नीतिमान आणि कीर्तिवंत होतो. कळायला पाहिजे फक्त की आता अंधारात घुसायचंय का प्रकाश निर्माण करायचा आहे. कारण बघा अंधारात कुणी दिसत नाही, दिसतंय का नाही, पण अख्ख्या अंधारात एक जर टॉर्च लागली तर सगळ्याचं लक्ष कुठं जातंय, त्या टॉर्चकडे जातंय. का? टॉर्च जाऊ दे हो, एक नुसता काय म्हणतात त्याला आपला ते रातकिडा का जवळ असू दे की एक चमकू द्या नुसता, सगळ्याच लक्ष तिथं जातंय. हे सगळ्या भयभयात अंधारात, स्पर्धेच्या अंधारात आपल्याला असं चमकायचंय ज्या पद्धतीनं तुम्ही आत्ता इथं चमकलेले आहात. 100पैकी 100 मार्क काय पडताव, 99.99 काय पडताव. गोंचे सर म्हणलं तसं आमच्या वेळेस ह्या मार्काचं स्वप्नच पडत नव्हतं आम्हाला, म्हणजे कधीच नाही. मला आठवतंय सर आता सांगू नये पण म्हणजे माझी 10वी आणि 12वीची बेरीज केली तरी चांगली अशी एवढी भरत नाही इतकं पण मला तुम्हाला ह्याच्यासाठी सांगायचं आहे म्हणून आमचं वाटलं झालं का नाही. स्किल इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग नावडेज. ओके, एज्युकेशन इज इम्पॉर्टंट नो डाऊट, बट पॅरलली एज्युकेशनसोबत तुम्हाला स्किल पण असलं पाहिजे तर तुम्ही एक खूप चांगले प्रतिभावान माणूस तयार होऊ शकता. जसं की घोणसे सर मला एक मॅथचा जबरदस्त टीचर म्हणून माहीत होते, पण एक उत्कृष्ट गायक म्हणून आता कळलो. कळते का नाही तुम्हाला? एवढा लाईव्ह परफॉर्मन्स मी नाही पाहिला. बरं गाणी काय सर तुम्ही उगा म्हणायची म्हणून नाहीत म्हणली, त्यात ताल होता, त्यात सूर होता, त्यात लय होता. आणि पुढं तर काय मुलावर पण त्यांनी ते संस्कार केला. असं म्हणलं नाही मी मॅथचा टीचर आहे माझं पोरगं कुठेतरी IITलाच लागलं पाहिजे. त्याच्या इच्छा अपेक्षाला सुद्धा तुम्ही फ्रीडम द्या. त्या लेकराला बाकीच्या गोष्टी, कला हे जगायला मदत करते. कला काय करते, साहित्य काय करते, तुमच्या लेकराचं ज्यावेळेस डिप्रेशन येईन, टेन्शन येईन त्यावेळेस त्याच्यातून त्याला बाहेर काढतंय. दिस इज द रियालिटी ऑफ आर्ट. म्हणून तुम्ही इंजिनिअरिंग करत असताना तुमचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक तुमच्या इच्छा अपेक्षा असतील त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या, स्वतःमध्ये शोधा. मी इथं फक्त काय करिअर गायडन्स वगैरे म्हणून नाही आलेलो, मी एक वक्ता म्हणून आलो, मी एक लेखक म्हणून आलो. माझी 6 पुस्तकं आहेत. रायरी नावाची कादंबरी माझी बेस्टसेलर आहे. आता सकाळ सप्तरंगाला मी वर्षभर लिखाण केलं, धसुडी, आणि आता ॲग्रोवनला लिहितो मी. दर शुक्रवारी 14 नंबर पानावर मशागत येते माझी, तुम्ही जरूर वाचा. आता वाचण्याची पिढी नाही, मोबाईल पुस्तक नसेल तर मोबाईलवर जावा, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर मी सगळं ते पोस्ट करतो. का? आमच्या ह्या नव्या पिढीनं सगळं वाटलं पाहिजे. याचं एकमेव कारण काय, वाईट गोष्टीला पंख असतात, चांगल्या गोष्टीला पायसुद्धा नसतात. ही चांगली गोष्ट आहे रे. म्हणून तुम्हाला सांगायचंय, जावा, बघा, वाचा, आणि वाचाल तर वाचाल. असं कुणीतरी म्हटलं होतं, याच वाचनामुळं आपल्यात कितीतरी प्रतिभासंपन्न माणसं निर्माण झाली. आज इंजिनिअरिंग म्हटलं की आपल्याला वाटतंय की डिग्री ही फक्त मजा करायची डिग्री आहे. हां, असं आहे का? इंजिनिअरिंगच्या जीवावर आज काय काय उभं राहिलंय. तुम्ही ज्या सभागृहात बसला
ते सभागृह कुणामुळं इंजिनियरमुळं. तुम्ही ज्या खुर्चीवर बसला ती खुर्ची कुणामुळं? इंजिनियरमुळं. इथं येण्यासाठी जो रस्ता तुम्हाला लागला तो रस्ता कुणामुळं? इंजिनियरमुळं. कॉन्ट्रॅक्टरमुळं नाही रे. तुला लागा तू राजकारणात जा. हा काय ती त्याची टक्केवारी देऊन टाका रे बाबा. कॉन्ट्रॅक्टर अरे कॉन्ट्रॅक्टरला म्हणावं घे खडीन घे तुझं डांबर कर बरं रस्ता म्हणावं. अँगल ऑफ बँकिंग कळती का? आहे का नाही तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग? मला वाटतं ते हां अँगल ऑफ बँकिंग काय असते? पावसाचं पाणी पडलं तर उतारानं इकडं जावं तिकडं जावं ह्याच्यासाठी नसते. तर सेंट्रिफ्युगल फोर्स जो अप्लाय होतो. तुम्ही गाडी बघता का असं करता? मला लहानपणी प्रश्न पडायचा तसले रेसिंगच्या बाईक नाही का ते गुडगुड टेकायचं असं पडतच नव्हतं. सर म्हणलं लवचिक लावलेलं असतं काय पलीकडून काय बरं? कारण ते असं गतीमध्ये असताना लेफ्ट साईडला वळलं तरी पडत नाही. हे लहानपणीतलं तुम्हाला सुद्धा असले प्रश्न पडले असतील. म्हणून जगात फिजिक्स महत्वाचं आहे. कुठे आहेत फिजिक्सचे सर? हां जोशी सर बरोबर आहे का? असं झाल्यावर काय मग पुन्हा फिजिक्सला गेल्यावर फिजिक्सच्या मास्तरनं आम्हाला सांगितलं अँगल ऑफ बँकिंग काय आहे आणि ते कशामुळे पडत नाही. आणि मग मौत काकुवा बघायला गेल्यावर आम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही. जत्रेत मौत काकुवा नसते कसं काय नका गाडी गोल गोल फिरून वर येतंय. मग पुन्हा आम्ही बी एक खडा खांदला असा आहे ना खड्यात असं सरळ जर वरी जायचं म्हणलं तर नाही जमत. पण त्याच खड्यात पहिल्यांदा खाली गोल गोल एकदम फास्ट पळा आणि पळता पळताच वरी एक एक पाऊल टाका तुम्ही त्या खड्यातून बाहेर पडता. फिजिक्स आहे उपाय. तुम्ही तुमचं जे नॉलेज घेतलंय तुम्ही जे ज्ञान घेतलं ते सगळं ज्ञान उपयोजनात्मक पद्धतीनं तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणलं पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि तुम्ही जे काय आतून तुम्हाला व्हावं असं वाटतं ते व्हा. मी इथं आल्या आपल्या सह्याद्री इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजला भेट दिली. तिथले स्टाफ रूम बघितले सगळ्या गोष्टी बघितल्या. फार छान वाटलं सर की अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं तुम्ही त्या कॉलेजची सगळी संरचना केलेली आहे. आणि एकाच छताखाली तुम्ही सगळं आणलंय ह्याच्यासाठी तुम्हाला 100 पैकी 110 मार्क. हां एकाच छताखाली सगळं आणलंय. नाही तर लय ह्या सांगत होती हो फिजिक्सला इकडं जायचं केमिस्ट्रीला तिकडं जायचं बायोलॉजीवाला ही चांगला त्यातला बॉटनीवाला ही चांगला झुलॉजीवाला तिसराच. अरे करायचं काय? जाय तो किधर जाय असं होऊ शकतंय. पण तुम्ही सह्याद्री इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून हे जे एकच ताट तुम्ही वाढले मला वाटतं ह्याच्यापेक्षा भारी काय नाही. नाहीतर हॉटेलात गेल्यावर कसं असतं माहिती आहे का? तुम्ही जर वेगवेगळ्या भाज्या घ्यायला गेला का वेगवेगळ्या टेस्ट येते. पण तुम्ही जर एक थाळी घेतली का कमी पैशात बी बसती 250 रुपयात फुल जेवण हॉटेल भाग्यश्री. बायाला क्वांटिटी क्वालिटी विचारा. आणि क्वालिटी तुम्हाला माहिती आहे बाई आणि क्वालिटी दम काढके दम काढकी पॉइंट तरी पूर्ण होत जा का? भैयाला क्वांटिटी आणि क्वालिटी विचारा. भैयाची क्वालिटी दुनियाला सगळ्या माहित आहे. पण आता एवढ्या सगळ्याला पारितोषिक देऊन भैयाने त्याची क्वांटिटी बी दाखवून दिली आहे का नाही? हे बघा ती हॉटेल असू द्या नाही तर क्लास असू द्या शेवटी काय महत्वाचे आहे? क्वांटिटी क्वालिटी. आणि मग नाद करते काय यावंच लागतंय. सर म्हणायची गरज नाही. असं ऑलरेडी नाद केलेला आहे आणि नाद पुरा बी झालेला आहे. कळतंय का नाही? सगळ्याचा नाद पुरा झालाय. एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम आदरणीय गोंसे सर त्यांच्या सगळ्या टीमने केलंय. पण तुम्हाला भविष्यात ही डायलॉग कुठं वापरायचा आहे माहिती आहे का? असला अभ्यास करा जबरदस्त. हे 99 पॉईंट काय ती पर्सेंटाईल पाडा आणि CUEPच्या बाहेर तिथं जाऊन त्या संचितेच्या तिथं CUEP कॉलेज माहिती आहे का? तिथं जायचं आणि म्हणायचं नाद करत होतीस काय? आलं की नाद करतो काय? आलं की पट्ट्या GMC मधून आलो इथं गे. ह्या लेवलला म्हणजे हे ट्रेंड आहे. तो आता तुमची पिढी कशी आहे बघा ट्रेंडच्या लाटेवर स्वार होणारी तुमची सगळी गँग आहे. मग हे मी त्याच्यातच मांडतोय अलग लक्षात. आणि तुम्ही जेवढे आहेत ते सगळे मला ओळखीत आहेत. मी तिकडलाच आहे. मी बार्शीचा आहे. आता भाषेहून कळलं ना तुम्हाला ते व्हिडिओ बघून बी त्यात तेच आहे. आता ती भोसले जे आहे ते आमच्या जवळच राहते बार्शीच्या ती हॉटेल तिरंगा जवळच आहे. ये जेवायला जीव घालतो. आणि मला वाटतंय सर आता एवढा भारी रिझल्ट आहे तुम्ही सुद्धा भविष्यात अशा कार्यक्रमासोबत 4-5 बोकडाचा सुद्धा कार्यक्रम करायला पाहिजे. बरोबर आहे ना? आणि मग आणि व्हेजिटेरियन वाल्यासाठी काहीतरी दुसरं करा. पण
नाही तुम्ही नाही खाऊ शकत पण खाऊ घालू शकता की. चला तर गमतीचा भाग सोडा मित्रांनो. प्रचंड स्पर्धेचं जग आहे. या स्पर्धेच्या जगामध्ये तुम्हाला तट्टून उभं राहायचंय. मी फार वेळ तुमचा घेणार नाही. आता माझ्या व्याख्यानाच्या शेवटाकडे चाललोय. कारण मला माहिती आहे किती बोलावं ह्याच्यापेक्षा कुठं थांबावं ही ज्या वक्त्याला कळतं तो वक्ता श्रेष्ठ असतो. त्याच्यामुळं हो का माझं लक्ष घड्याळावर आहे. मी चालू करून 20 मिनिटं झाली ती फक्त. कळली का 20 मिनिटं? हां. आणि तुमचं विशेष महत्त्व ह्याला आहे की बाबा तुम्ही 3.5 तास झालं एकाच जागेवर बसलाव. एवढ्या 3.5 तासात मी 2दा उठून गेलोय. नाही कळलं? हां हां. मग हसवायचं. काय बी म्हणा पण गर्दी किती बी असू द्या पण यू गँगच्या दर्दीशिवाय गर्दीच नाही. फक्त एवढं बी हसू नका की युरिनरी ब्लॅडर म्हणा नको आता. पुन्हा दुसरा कुठं नावायचा. हा म्हणून मी पण जरा आवडतो घेतोय अजून भारी भारी पंच तसंच खिशात ठेवतोय. पुन्हा कधी कोणत्या वेगवेगळ्या निमित्तानं काय नगर काय मला आता नवीन राहणार नाही. कारण घोणसे सरांची एकदा एका माणसाची ओळख झाली की घोणसे सर इज इक्वल टू नगर. इतकं म्हणावं एवढं नाव ह्या माणसानं कमवून ठेवलंय. कालच मी आल्या रात्री मुकामी चालू आहे तुमच्यासाठी. मला सकाळी उगाच लेट बीट व्हायचं. मला मित्र काउन्सिलर विवेकजी डोके यांच्याकडे मी थांबलो होतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि तुमच्याकडे आलो. पण रात्री जेव्हा मी आलो मला शिनगारे सर म्हणतात सर आपल्या कीर्तने सरचा वाढदिवस आहे या की तेवढं. आणि मग मी तिथे गेलो. कीर्तने सरचा वाढदिवस झाला तर त्या वाढदिवसाला हे जेवढी सगळी मंडळी होती सगळीच्या सगळी तिथं उपस्थित होती. आणि मग ज्या वेळेस केक कापायचा टाइम आला त्यावेळेस कीर्तने सर काय म्हणतात ती दिशा कुणीकडे असते कापायची काय काय तिकडून पूर्व का पश्चिम का काय ह्यांचं ती चालू होतं. मी म्हणलं सर तुम्ही दिशा कोणची आहे ही बघून केक कापू नका. सगळ्या समाजाची दिशा बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे का नाही. तुमची दिशा बदलली र. आज या GMC क्लासमध्ये तुम्ही आला तुमची दिशाच बदलली. दिशा लक्षात येते ना. यू गँगची दिशा वेगळी असू शकते. हां ती म्हणते दिशा बदलली तर आम्ही पण दिशा बदलू. तुम्ही ह्या गलीतून येताव काय आम्ही त्या गलीतून. आणि मग जे कॉर्नर पॉइंट्स आहेत सगळे तुम्हाला आहे ना हे तुमच्या दिशा वेगळ्या. परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईवडिलांनी जे आयुष्य जगलं ते आयुष्य बदलण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर तुमच्या लेकराच्या शिक्षणात असतं. आणि म्हणून इथून पुढच्या काळात तुमची लाईफ चेंज झाली. बघा की COP सारख्या कॉलेजला तुमचा नंबर लागणं म्हणजे कळतंय का. आजपासून किती 12वी झाली तुमची आजपासून फक्त 3 वर्षानंतर तुमचं पोरग मिनिमम 10 लाख पॅकेजच्या लायकीचं झालं. मिनिमम हे कॅम्पसचं झालं बरं का. परीक्षा देऊन तर लय कुठं जाता बाहेर. आज आपला वडील महिना 10,000वर काम करते. कुणाकुणाचा महिना 8,000वर काम करते. विचार करा त्याच्या 8,000च्या आमदानीवर तुम्ही जे शिक्षण घेतलं का त्याच्या जोरावर तुम्ही दिवसाला एका तासाला 8,000 रुपये कमवू शकता. इट इज पॉसिबल ओनली विथ दिस इंजिनिअरिंग. पण मी मगाशी म्हटलं तसं स्वप्न मोठं ठेवा. आणि ह्या सगळ्या धबगड्यात आता ज्यांना भारी भारी बक्षिसं मिळाली तर कुणी नाव मेद होऊ नका. सगळेच काही त्या क्षणासाठी झालेले नसतात. नीट लक्षात घ्या. मी जर एक चांगला इंजिनियर झालो असतो तर एक चांगला वक्ता तुम्हाला मिळाला असता का. मी माझी 15 वर्षे हात सलग घातली तपश्चर्या आहे तेव्हा कुठं हे सगळं बळ आलं माझ्याकडे. नाहीतर मी बी चापडं बोललो असतो. तुम्ही म्हणला असता आधीच लय बोर चालली निक्की बाबा. आणि ज्यावेळेस पंच न मारता टाळ्या पडायला लागल्या तेव्हा समजून जायचं वक्त्यानं जय हिंद जय महाराष्ट्र करा. त्याला चिठ्ठी यायची वाट बघायची आणि कुठं काय असली काही गरज नाही. हे पण एक प्रमाण सत्य आहे. म्हणून माझ्या आयुष्यामध्ये एवढं सगळं मी कमवलं पण मला काय कधी पहिला नंबर आला नाही. त्यामुळे ज्यांचं सत्कार झाला नाही पण इथं गर्दीत बसलेले आहेत तुम्ही एकच लक्षात ठेवा तुमचं वाटोळं होणार नाही अजिबात नाही. फक्त तुमचं स्वप्न मोठं असू द्या. ह्या मार्कात सुद्धा लय भारी काहीतरी करू शकता. आणि ज्यांची चांगली मार्क आहेत ते पण काहीच करू शकत नाहीत जर तुम्ही काही ठरवलं नाहीत तर. या सगळ्यामध्ये तुम्हाला डिप्रेशन येणार. आता तर नवीनच आजार झाला डिप्रेशन. समबडी डोंट नो द स्पेलिंग ऑफ डिप्रेशन बट त्याला म्हणलं का काय झालं सर आय एम डिप्रेस्ड सर बिकॉज ऑफ द फिजिक्स सर आय एम व्हेरी स्केअर्ड बिकॉज ऑफ फिजिक्स सर. मला बायोलॉजी काय सॉरी तुमचं मॅथ्स छान येते सर. मला केमिस्ट्री छान येते पण फिजिक्स चांगलं नाही. मी फिजिक्स तर ऑप्शनला ठेवलंय. आता तुलाच ऑप्शनला ठेवलंय करिअर न हो. यू गँग तुला भेटे का नाही.
आणि तसंही पोरांनो तुम्हाला सांगतो, आता आपल्याला ऑप्शनच राहिला नाही. याचं कारण का, शिकावंच लागतंय, करिअर करावंच लागतंय. आणि ही नुसतं ट्रेंडमध्ये नाद करते का म्हणून जमत नाही. एका चांगल्या कॉलेजला जावं लागतंय, 50 लाखाचं पॅकेज घ्यावं लागतंय आणि बापाला म्हणायचं जावा तिच्या घरी, म्हणा तिला नाद करते का. जगाच्या पाठीवर असा बाप नाही जे पोरग एकदम चांगला आहे, सुशील आहे, निर्व्यसनी आहे आणि त्याला 1 करोडचं पॅकेज आहे. तुम्ही ताटमानेने त्या घरात जाऊ शकता. नाद करताव काय, द्यावीच लागते, खरंच द्यावी लागते. आणि ती बाप काय त्याला काय इचू चावला काय त्याला नाही म्हणायला. नाही आम्ही असं नाही, काही नाही. आता जमाना पुढे गेलाय, ह्यांची हीच आधी ठरवते ते सगळं. पुन्हा सांगते ते आपल्याला असं असं आहे, तसंच आहे. पण त्याला तुम्ही काय केलं पाहिजे, स्वतः कर्तृत्ववान झालं पाहिजे. डिप्रेस होऊ नका पोरांनो. काही जण डिप्रेस होऊन आत्महत्या करायला लागली. अतिशय वाईट घटना. जगाच्या पाठीवर सगळ्यात वाईट गोष्ट कोणची आहे तर विद्यार्थी दशेत तुम्ही तुमचा जीव देणं, ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणचीच नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये ह्या अशा कंडिशन येणार. तुम्हाला कशाने कारण वेगळीच असते ती ह्याची. इतकी क्षुल्लक कारण आहेत सर. अक्षर खराब आहे म्हणून आत्महत्या केली सर. बोला आता ऑन रेकॉर्ड बोलतो मी. हां काय, फक्त एका पोराचं अक्षर खराब होतं आणि त्यानं ते टाकलं सोशल मीडियावर. तिथं 100-200 कमेंट आला, अरे काय ही कुत्र्याचा आहे का मांजराचा पाय आहे, तर तुझं थोबाड सुद्धा चांगला आहे ह्याच्यापेक्षा. आणि त्याला फोबिया झाला सर त्या गोष्टीचं. त्यानं वाईट वाटून घेतलं ना. अरे आपलं जगूनच काय फायदा नाही, असलं वाईट अक्षर आहे, सगळे वाईट म्हणायला आपल्याला. लटकलं की रावती. शालेय जीवनातलं पोरगं होतं. ऐका, हे कोणी मॅच्युअर नव्हतं. अशी बारकी बारकी पोरं जर अशी लटकायला लागली, यार असली गाबोळी पिढी जन्माला घायला लागला आपण, ह्याला सर्वस्वी जबाबदार पालक आहेत. कारण तुम्ही त्या लेकराला कधी अपमानच शिकविला नाही. मी माझ्या कॉलेजला आलो का असा अपमान करतो का पोराचा, पोरीचा? त्याला एकदाच सांगत असतो, शब्द सामर्थ्य आहे बाहेर आपल्याकडं. त्यामुळं तुला हात लावायची गरज नाही, तुझा कान पकडायची गरज नाही. मी शब्दच 2-3 असे वापरीन की 2 वर्ष तुला सगळ्या कॉलेजनं चिडवलं पाहिजे. ते गप्पच बसतंय तिथं. ही लॉजिक लक्षात घ्या. आत्ताच्या काळामध्ये विद्यार्थ्याला मारहाण करणं, हाणणं म्हणजे पाप झालंय. जे आपल्या काळात होतं का सगळे सर गुन्हा दाखल होतोय आता. आणि मी सांगत असतो, मी सर युनिव्हर्सिटीत बोलतो बरं का, असं नाही तुम्हाला वाटत असं भाषेवर जाऊ नका. लय मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये, मंत्रालयामध्ये, दिल्लीमध्ये आपली भाषणं झालेली आहेत. हीच बाज आणि हीच भाषा म्हणून आहे लोकव्याख्यान का. मी आपला एक परिषद होती सर, शिक्षण परिषद. मोठा कार्यक्रम होता, असे 1000 लोक बसलेली. तिथं शिक्षण तज्ज्ञ म्हणजे युनिव्हर्सिटीचे डीन वगैरे आले होते सर. मी त्यांना एकच वाक्य बोललो, त्यांना लय आवडलं. मी म्हणलं आज छडीचा वापर बंद पडलाय. पहिली छडी जास्त मारायचं शिक्षक म्हणून पोरं शाळा सोडून द्यायची. म्हणून सरकारनं ही नियम आणला की काय, आपण छडीचा वापर बंद, ते गुन्हा. मग मी त्यांना म्हणलं स्टेटमेंट की छडीचा वापर पहिला होत होता म्हणून शाळा सोडून देणाऱ्या पोरापेक्षा छडी मारणं बंद झालं म्हणून बिघडणाऱ्या पोराचं प्रमाण कितीतरी जास्त आहे. जास्त धाकच नाही राहिला. अरे उद्या ठीक आहे, क्लास आहे तुमचा, सगळं आहे. गोंसे सर पुढे उभा आले, गाणं म्हणा म्हणलं सर गाणं म्हणतात, तुमचं आल्हाददायी वातावरण झालं. पण जेव्हा गोंसे सर म्हणले का शान गपगार चिडी चूप झालं पाहिजे. याला म्हणायची दहशत, याला म्हणायचं सन्मान, याला म्हणायचं रिस्पेक्ट. जोपर्यंत तुम्ही त्या शिक्षकाचा रिस्पेक्ट ठेवत नाही तोवर तुमचा रिझल्ट नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि करून बघा, जर भगवद्गीता वाचली असेल आणि जर कृष्ण तुमच्या डोक्यात असेल तर तुमच्या लक्षात येईल, जर तुम्ही डिसरिस्पेक्ट केला एखाद्या शिक्षकाचा, सारखं त्याला शिव्या घाला, तुम्ही किती बी भारी असाल, तुमचा कसा निकाल लागतो मीच बघतो. ती डेस्टिनीच म्हणते. नाही होत. तुम्ही कितीतरी विद्यार्थी बघितले असतील, टॉपचे आहेत, भारी अभ्यास करतात, पण सतत कोणत्या ना कोणत्या शिक्षकाला काहीतरी बोलतात, मागं बोलतात, असंच आहे, ह्याचं शिकवायचं असंच आहे. तुमची श्रद्धाच नाही त्याच्या शिकवण्यावर, म्हणून तुमच्या डोक्यामध्ये ते जाऊ शकत नाही. शेवट जेव्हा मार्क येतात ना, मागचाच गडी कुठंतरी पुढं निघून गेलेला असते, कारण तो त्या शिक्षकावर श्रद्धा ठेवून काम करतो. तसं तुम्ही डिप्रेस होऊ नका, वेड्या वाकड्या वळणाकडे जाऊ नका. आणि जर मरूच वाटलेलं आहे तर विशालगडचं फक्त एक वाक्य ध्यानात ठेवा. लय टेन्शन आलं, मरूच वाटायला लागलंय तर हे वाक्य लक्षात ठेवा, वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवा की आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय मी मरणाचं नाव सुद्धा घेणार नाही. बस. आणि जेव्हा वाटेल का आता आईच्या दुधाचं कर्ज फिटलंय, बापाच्या घामाचा उपकार संपलाय, तेव्हा मी देतो दाव तुम्हाला. आणि तुम्हाला माहित आहे का,
जेव्हा ही गोष्ट येते ना त्या स्टेजला तुम्ही जाता ना तेव्हा तुम्हाला मोर वाटेल का हो? बरं आता माझा प्रश्न आहे, जे 100 पैकी 100 कोण आहे पडलेले? 100 पैकी 100 वाले कोण आहे तिथं? अरे हात वर करा की. हां व्हेरी गुड. तुला आता फाशी घेऊ वाटेल का? का वाटलं? ऐका त्याच्या डोक्यात आता एकच खूळ आहे. काय? आता कोणतं कॉलेज? तर CAP. आता कितीचं पॅकेज पुन्हा 4 वर्षानं, मग पप्पाला गाडीच गिफ्ट. ही स्वप्न पाहिजे. मी सांगतो म्हणजे काय, मी जगलो, मी सर्वसामान्य आहे बरं का. ह्यांचा जेवढा सगळ्यांचा पोर्टफोलिओ ह्याच्या 0.1% प्रॉपर्टी आपली आहे, पैशानं बरं का. हां पण विचाराने बरं का, माझ्यासारखी एवढी मोठी FD महाराष्ट्रात कोणाकडेच नाही सध्या, लक्षात घ्या. आणि माझ्या अकाउंटवर इनबिन तुमच्या जेवढ्या अकाउंटवर पैसे आहेत तेवढंच असते. पण 1 करोड लोकांच्या मोबाईलमध्ये विशालगडचा नंबर सेव्ह आहे. ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी तुम्ही कमवा. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या आईवडिलाच्या आयुष्यातले असे भारी भारी क्षण द्या, तुमच्या कमाईचे क्षण द्या. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जर गेला, मी 5-6 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे. मी काय केलं, माझे वडील आहेत, एकदम घरंदाज माणूस, शेती बिती चांगली, शिक्षक होते, पंचायत समितीचे सभापती होते, जिल्हा नियोजन समिती, म्हणजे लई चांगलं कुटुंब आहे, सदन आहे. मी उगत असली खोटं काहीतरी सांगू नका, मी पत्र्याच्या घरात राहतो, कूड होता माझा, मी पहिल्यांदा असं तसलं नाही. एकदम आपल्या बापानं आपल्याला काहीच कमी केलं नाही साहेब. पण आमच्या बापाची एवढी हिंमत होती की पोराला गाडी घेऊन देईल. मला माझ्या बापानं 4 व्हीलर गाडी एका झटक्यात म्हणले, तुला जावं लागतं लांब व्याख्यानाला, चांगली फोर्डची गाडी घेऊन देतो चल. पहिल्यांदा गाडी घ्यायला त्यांनी मला मदत केली साहेब. म्हणजे माझ्या बापाची क्वालिटी 4 व्हीलर घेण्यासारखी आहे. पण मी आत्ता काय केलं, 10-15 दिवसापूर्वी मी त्यांची 2 व्हीलर गाडी आहे साधी, त्याच्यावरच ती जायचं, रोज शेतात बितात फिरायचं. बाप स्वतःसाठी काही करत नाही बरं का, लेकरासाठी लय काही करेल. लेकरासाठी 4 व्हीलर गाडी घेईन, पण स्वतः मात्र 2 व्हीलर गाडीवरच जाईन. स्वतः मात्र फाटलेलं बनेल गोल गोल, त्याला रिंगण यूज तर घालीन, पण लेकराला मात्र 2-2, 3-3 पाकिट आणीन. असा आपला बाप असतो. आणि मग मी विचार केला त्या बापाच्या आयुष्यात काहीतरी क्षण द्यायचं. मी गेलो त्या दिवशी, त्या होंडा युनिकॉर्न गाडी घेतली आणि वडिलाला काहीच माहीत नाही. मी डायरेक्ट बाहेर लावली, म्हणलं एक पाहुणा आलाय चला, आणि डोळ्यांना त्यांच्या असं हाताला धरलं आणि बाहेर घेऊन आलो. आणि जेव्हा डोळं उघडलं का, तेव्हा वडिलाच्या डोळ्यात एक थेंब पाणी तरळला होता. त्याच्यापेक्षा मोठं सुख, त्याच्यापेक्षा मोठा आनंद या जगात कोणताच असू शकत नाही. आणि मी हे किती खरं बोलतोय ह्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर माझ्या बघायला मिळेल. आणि ते खरीच मुवमेंट आहे, आणि ते मुवमेंट तुम्ही सुद्धा फील करू शकता. मी ते का टाकलं सोशल मीडियावर, कारण मला त्यातून सुद्धा तुम्हाला सांगायचं होतं की आपल्या बापाची प्रॉपर्टी किती जरी असलं तरी त्याच्या लेकानं त्याचा घाम गळून कमवलेल्या पैशाचा अप्रूप त्या बापाला सगळ्यात जास्त असतं, सगळ्यात जास्त असतं. तुम्ही कुठेतरी काम करा, तुमचा घाम लागू दे त्या पैशाला. फक्त 500ची नोट तुम्ही काम केली म्हणून आणून बापाच्या हातात टेकवा, ती बाप खर्चच सुद्धा नाही, तसं ठेवते 500 रुपये तुमचं. का? माझ्या लेकानं माझ्या लेकीनं काम करून कमवलंय र, हे गरजेचं आहे. हल्ली आमच्या आईबापाच्या जीवावर असली उदार पिढी झालेली आहे का, पप्पा ही पाहिजे आणि पप्पा ती पाहिजे, अरे सगळं द्यायला लागली पालकं. पण मी पुन्हा सांगितलं की तुमच्या लेकराला गावबुळ करू नका, त्याला अपमान सहन करण्याची हिंमत सुद्धा त्याच्याकडे आली पाहिजे. तुमचा जर क्लासमध्ये जाहीर अपमान झाला का तर थँक्यू म्हणा सरला. करता ना सर, व्हेरी गुड, थँक्यू सर, करतात म्हणलं सर. आणि खरंच मला फक्त एवढं म्हणायचं आहे बाळांनो, तुम्ही लहान आहात, आपल्या शिक्षकांना तुम्हाला काय बी बोलू द्या, त्याचं रूपांतर तुम्ही कशात करा, कॉन्फिडन्समध्ये करा. माणसानं गिटा हाणू द्या, दगडा हाणू द्या, त्याची तुम्ही बिल्डिंग बांधा. जगाच्या पाठीवर तुमचं सगळ्यात भारी घर असेल. त्यामुळे कोण काय बोलतंय, मागं कोण बोलतंय, ह्या काय झालं तेव्हा काय झालं, ह्यात भानगडीत पडू नका. येणारा काळ हा प्रचंड संघर्षाचा काळ आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षणासोबत तर राहिलंच पाहिजे, पण त्याच्यासोबत तुम्ही संस्कृती आपली जोपासली पाहिजे. आताचा मोबाईलचा जमाना आहे, सरने सांगितलंच आहे ना. मोबाईल मी म्हणत नाही बरं का कंपल्सरी ते बॅन करा, कारण त्यात आता काही चांगल्या पण गोष्टी आहेत. तुम्हाला जे हितं मिळत नाही का, जगाच्या पाठीवर काय चाललं ते बघायला मिळते. तुम्ही अख्ख्या 24 तासातला 1 तास तुम्ही मोबाईलला द्या. तुम्ही म्हणता ही भारी आहे सर, हे मग आमच्या साईडनं बोलला सर. मी खरंच तसं म्हणतो की 1 तास तुमचे जे अभ्यासाचे 12 तास आहेत त्याच्यात 1 तास द्या, पण त्या 1 तासामध्ये तुमचं बोट त्या गुगलच्या पट्टीवर एज्युकेशनल कंटेंटवरच गेलं पाहिजे, नॉट इन इनकॉग्निटो मोड. आता जेवढी वर्डली का आता काय पालकाला तर माहितच नाही आणि नसावं काय त्याचं आहे का नाही. पण हे लई डेंजरस, समज असं म्हणायची सुद्धा गरज नाही यांना पडली. त्या वातावरणात जर तुम्ही गेला, मगासारखा अंधार जर केला,
मेलाच तुम्ही, तुम्हाला सांगतो. हां, आणि हे फर्स्ट आहे, खरंच आहे. आणि हे कुणी बोलत नाही साहेब, कुणी बी वक्तव्य होते, लाजतंय काय. तुम्ही 18 वर्षाच्या उंबरट्यावर असणार आहात, जे पास झाले ते 18 वर्ष पूर्ण झाले. हे गरजेचं आहे. इथून पुढच्या काळामध्ये अवास्तव पॉर्नोग्राफी ही अतिशय भयंकर आहे, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. हे नीट ध्यानात घ्या. अख्ख्या खानदानाला देशोधडीला लावू शकते, हे स्पष्टपणे बोलतोय. आणि हे गॅजेट तुमच्या हातात आहे आणि त्याचे अल्गोरिदम फार वेगळे आहेत. त्यामुळे त्या 1 तासात जर तुम्ही एज्युकेशनल कंटेंटच बघायचं असेल तर जगातलं सगळ्यात भारी ज्ञान हे तुमच्या जवळ येईल. मी सुद्धा युट्यूबवर जातो. माझी पोरगी सर आता सिनियर KG ला आहे. मी तिला काय दाखव आता, नाच रे मोरा ब्याच्या बनत हे. मी सुनीता विल्यमचा स्पेसमध्ये तिनं काम केलेलं 1 तासाचा व्हिडिओ आहे युट्यूबवर, तुम्ही सर्च करा बघा की कसं कसं तिनं सांगते. लय भारी बोलते. आपल्याला ते नवीन वाटते. माझी पोरगी 5 वर्षाची आहे. तिनं म्हणते पप्पा हे असं हवेत कसं काय उडतेत काय, तिथं ग्रॅव्हिटी म्हणजे नाही का, तिला म्हणलं होतं दगड खाली पडतंय ग्रॅव्हिटी, ती म्हणली ही हवेत कसं काय उडते. 5 वर्षाच्या पुढीला प्रश्न पडावा का पडला, मी दाखवताना कंटेंट चांगला दाखवला. तुम्ही नीट लक्षात घ्या. तुमच्या लेकरांना मोबाईल द्या, 1 तासासाठी द्या. त्यानं काय बघतंय ह्याच्यावर थोडं लक्ष द्या. हिस्ट्री चेक करायची गरज पडणार नाही. चला तर आता माझ्या समारोपाकडे मी वळतो. बरोबर मी अर्धा तास बोलणार होतो, पण एक 5-10 मिनटं जरा जास्त घेतली, त्याबद्दल तुमची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजपर्यंतचा 3000 व्याख्यानाचा माझा टप्पा पाहता माझ्या आयुष्यात मी असं दिवस बघितला नाही की मी जवळ जय हिंद जय महाराष्ट्र म्हणत नाही तवर माझ्या पुढचा माझा श्रोता उठत नाही. आणि आज त्याची अनुभूती इथं सुद्धा आली. आता शेवटी मी फक्त आभार करतो की आदरणीय सच्चिदानंद गोंसे सरांनी अतिशय कठीण परिस्थितीतून हे सगळं विश्व निर्माण केलं. म्हणजे विचार करा की ज्या लेकराच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईबापाला 10 एकर शेत विकावं लागलं असेल, आज ती पोरग 60-60 एकर शेत घेऊन बसले. म्हणजे कळते काय इन्व्हेस्टमेंट कुठं करायची. मग अशी ते सर सुद्धा म्हणले, मला वाटतं आमचं कोण बिरादार सर, की ज्या पालकाची कॅपॅसिटी आहे पेईंग कॅपॅसिटी त्यानंच तिकडं प्रायव्हेटकडे जावं. अय संत म्हणलेत आता शेतही का पण लेकराला शिकवा, कारण शेतीतून काय तुम्हाला मिळणार आहे त्याच्यापेक्षा शिक्षणातून काय मिळणार आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुमच्या लेकराच्या 1 वर्षाच्या पगारीत तुम्ही तुमचं अख्खं शेत विकत घेऊ शकता, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये शिक्षणामुळं. पण हे करत असताना लिकरू किती कॅटेगरीचं हे बघावं. नाहीतर माझं पण काही लगी म्हणणार सर म्हणल्या लक्षात आहे का, चला 5-10 एकरी का मला एक फॉर्च्युनर आणायची काळी. काहीच काय होतं तिचं जेड लागलंय सगळ्याला. अरे ते लाल हत्ती काय काळा हत्ती काय पोसणं म्हणजे सोपं आहे काय. एकदा जर ते गेलं का ते ह्याला सर्व्हिसिंगला तर 50,000 रुपये लागतात नुसत्या सर्व्हिसिंगला. बरोबर आहे का. आमच्या विवेक डोक्याने करून बघितलंय ती. पण ती कॅपेबल आहे तेवढं आहे का नाही. यांच्या एंडेवेअर आहे आता पांढरा घोडा तर ती मुद्दा फक्त लक्षात घ्या. अरे हे एंडेवेअर बिंडेवेअर फोर्ड बिल्ड सब काय हा नाही म्हणजे लय मी ह्यांना स्वप्न तसली दाखवित नाही हो. तुमच्यासाठी नासानं स्पेस तयार केली आहे 750,000 कोटी रुपयाचं. किती 750,000 कोटी रुपये खर्च करून तुमच्यासाठी एक स्पेस तयार केली. ॲस्ट्रोनॉट सारखे सगळे कपडे प्रदान केलेत. BBC वर तुमची बातमी आहे, निघाला गडी मुंबईला नाही कुठं हा निघाला चंद्रावर बघायला. खरंच आहे का नाही तिथं काय. इतकं भारी स्वप्न. चला आता पुन्हा मी वाहत गेलो का त्या समुद्रात गेलो की मी तिथून माघारी येणार नाही. हे चिंतन आपलं 1-2 तास 3 तास म्हटलं तरी ह्याच टाईपचं असतंय. परंतु शेवट हा गोड व्हावा म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय सच्चिदानंद घोणसे सरांचा मनापासून आभार मानतो की आपण सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अतिशय सुंदर कौतुक केलं. कौतुकाची थाप टाकली, त्यांना बळ मिळालं. जे 11वीत आहे ती त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो वेळ मिळाली तर पुन्हा पुढच्या वर्षी मी ह्याच टायमाला असं तुमचं अभिनंदन करायला येईल. तेव्हा तुम्ही तुमच्या कुणासोबत आई वडिलांसोबत इथं ताटमान्यानं आलं पाहिजे. हे 5-50 फोटो टाकून लोकांनी तुमचं स्टेटस ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीचं स्टेटस तुम्ही बनवा.